नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर सरासरीचा एक प्रश्न आहे। प्रश्न असा आहे, एका दुकानदाराने पहिल्या 3 दिवसात सरासरी 700 रुपयाचा माल विकला व नंतरच्या 5 दिवसांमध्ये सरासरी 950 रुपयाचा माल विकला, तर त्या 8 दिवसांची सरासरी विक्री आपल्याला काय करायची आहे, काढायची मुलांनो। तर मुलांनो काय करायचं, आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, सरासरी म्हणजे दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या असते। आपल्याला या ठिकाणी विक्री दिलेली आहे, म्हणजे त्यासाठी फॉर्म्युला असा तयार होईल, सरासरी बरोबर दिलेल्या सर्व दिवसांची विक्री भागिले एकूण संख्या। मुलांनो, ज्यावेळेस आपल्याला दिवसांची संख्या आणि सरासरी विक्री दिलेली आहे, त्यावेळेस काय करायचं, हे पहिल्यांदा दिवस घ्यायचे 3 आणि त्याला गुणिले त्याची सरासरी आहे 700, म्हणजे 7 गुणिले 3 7 त्रिक 21 आणि वरचे 2 शून्य, म्हणजे मुलांनो त्याचा पहिल्या 3 दिवसामध्ये 2100 रुपयाचा माल विकलेला आहे। त्यानंतर पुढच्या 5 दिवसांची सरासरी दिलेली आहे, ती घ्या मुलांनो। 5 दिवस गुणिले सरासरी 950 आहे, त्याला आपण गुणायचंय, बरोबर 1 शून्य असेल तर अगोदर देऊन टाका। 5 5 25 7 2 5 9 45 आणि 2 झाले 47, म्हणजे मुलांनो नंतरच्या 5 दिवसामध्ये त्यांनी 4750 रुपयाचा माल विकलाय। मुलांनो मग पहिले 3 दिवस आणि नंतरचे 5 दिवस असे 8 दिवसामध्ये मिळून त्यांनी किती रुपयाचा माल विकला ते आपण काढून घेऊ। या दोघांची बेरीज करा, शून्याला 0 5 ला 5 7 आणि 1 8 आणि 4 आणि 2 6, म्हणजे 8 दिवसामध्ये त्यांनी 6850 रुपयाचा माल विकलाय। पण प्रश्न आपल्याला विचारताना त्यांनी कशामध्ये विचारलाय, सरासरी विक्री काढायची। तर काय करायचं मुलांनो, सरासरी बरोबर दिलेली सर्व विक्री आहे 6850 आणि ही विक्री किती दिवसांची आहे, 8 दिवसांची, म्हणून आपण त्याला कितीने भागायचंय, 8 ने भागायचे। तर पहा मुलांनो, मग 8 1 8 8 8 64, 4 उरले, 4 वर 5 म्हणजे 45, 8 45, परत 5 उरले, 5 वर 0 म्हणजे 50, 8 सक 48 मुलांनो। आता 2 उरलेले आहेत, पण 2 ला भाग जात नसल्यामुळं आपल्याला काय घ्यायचं आहे, पॉईंट घ्यायचा आहे। 2 वर 1 शून्य म्हणजे 20 झाले, 8 दुने 16, 20 मधून 16 गेले, 4 उरले, 4 वर 1 शून्य म्हणजे ते 40 होतील आणि 8 पंचे 40, म्हणजे अशा प्रकारे 856.25 रुपये एवढ्या रुपयांची काय आलेली आहे मुलांनो, सरासरी आलेली आहे। अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला काय करायचा आहे, सोडवायचा आहे। धन्यवाद।